भाऊंनी अपंगांसाठी असं काम केलं आहे की जो या महाराष्ट्रामध्ये कोणीच करू शकत नाही. 100% बच्चू भाऊ येणार ना, 100% नक्की. हो झाली पाहिजे असं. बच्चू भाऊ निवडून येतील इथे. बच्चू भाऊ शिवाय दुसऱ्या आमदारासाठी पर्यायच नाही इथे. आणि या अचलपूर मतदारसंघामध्ये भाऊंसारखं काम येणारा कोणताही आमदार करू शकत नाही. यावेळेस संधी मिळेल. येस सर, ऑफकोर्स. हो नक्कीच. भाऊ आमदार होतील यावेळेस. 100%. पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढे मुख्यमंत्री होऊन गेले पण एकाही मुख्यमंत्र्यानं दिव्यांग मंत्रालय स्थापन केलं नाही. विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, सर्वत्र प्रचार सुरू आहे. आम्ही देखील अचलपूर या मतदारसंघामध्ये आलेलो आहोत. याचं कारण हे की अचलपूर म्हटलं की बच्चू कडू हे नाव आणि ते समीकरण जुळलेलं आहे आणि बच्चू कडू आणि स्पर्धा परीक्षार्थी हे समीकरण देखील जुळलेलं आहे. याच अचलपूर मतदारसंघातील बच्चू कडू स्पर्धा परीक्षेतील लाखो विद्यार्थ्यांसाठी गेले कित्येक वर्ष प्रयत्न करतात आणि स्पर्धा परीक्षार्थ्यांचा वाली कोण म्हटलं गेलं तर ते नाव येतं समोर बच्चू कडू. आणि याच बच्चू कडूंच्या मतदारसंघामध्ये हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. ही संत गाडगे बाबा अभ्यासिका, या अभ्यासिकेमध्ये हे विद्यार्थी अभ्यास करतात. नक्की आजपर्यंत या विद्यार्थ्यांसाठी बच्चू भाऊंचा काय फायदा झाला, त्यांच्याकडून कुठले कुठले प्रश्न सोडले गेले आणि एकंदरीत बच्चू भाऊंविषयी या विद्यार्थ्यांकडून जाणून घेणार आहोत. तर जेव्हा सुरुवातला बच्चू भाऊने लायब्ररी चालू केली तेव्हा एकच हॉल होता, तर आज असे 3 हॉल आहेत. आणि जसजसं आपल्या क्षेत्रामध्ये कसं ऑनलाईन एक्झाम होत चालल्या, पहिले ऑफलाईन एक्झाम होत्या, आता ऑनलाईन एक्झाम होत चालल्या, तर भाऊने त्या गोष्टी लक्षात घेऊन भाऊने आपल्या इथं ऑनलाईन डिजिटल सुविधाही पण उपलब्ध करून दिल्या. म्हणजे जे सुविधा पुणे मुंबई सारख्या सिटीमध्ये भेटतात विद्यार्थ्यांना, ते सुविधा आम्हाला अचलपूर मध्ये उपलब्ध करून दिल्या की जेणेकरून आपल्या गोरगरिबाची पुरं इथं अभ्यास करायला येतात. त्या त्यांची परिस्थिती पुण्यासारख्या सिटीत जाऊन अभ्यास करण्याची नसते, त्यांना आपल्या अचलपूर तालुक्यातच ते सुविधा सर्व उपलब्ध व्हाव्या या उद्देशाने त्यांनी आपल्या इथे डिजिटल लायब्ररी चालू केलेली आहे. आणि ऑनलाईन क्लासेस वगैरे सर्व जे सुविधा पाहिजेत मुलांना म्हणजे ऑनलाईन एक्झामसाठी ते सर्व आमच्या इथं प्रोव्हाइड केल्या जातात. भाऊंना निवडून दिलं जातं, काय कारण? कारण की भाऊंना भाऊ जे मेसेज जरी केला तर भाऊ सर्वांचे कामं करतात. जे लागलं स्पर्धा परीक्षेच्या पोराचा काही जरी प्रश्न असला तर मुलं भाऊजवळ गेले की भाऊ तेव्हाचे तेव्हा तात्काळ ते काम करून देतात आणि अधिकाऱ्यासोबत बोलणं करून सर्व ते मार्गी लावतात. त्यामुळं भाऊचा जास्त प्रभाव वाढत आहे आणि छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा भाऊ वाचनालय चालू करत आहे आणि सगळं सुविधा त्यांना देत आहे मुलांना. तुम्ही काय सांगाल भाऊंविषयी? सर्वात प्रथम तर जे बच्चू कडूंचं काम आहे ते खूप चांगलं आहे आणि नक्कीच ते यावर्षी निवडून येणार ही आमची इच्छा आहे. त्यांनी या लायब्ररीमध्ये एवढं चांगलं काम केलेलं आहे की गोरगरिबांसाठी खूप चांगली लायब्ररी आहे हे. बाकी तर पुण्याला जायची गरज पडत नाही. पुण्याला जायची गरज नाही, कारण खूप जण म्हणतात की पुण्याला जाऊनच अधिकारी घडतो, म्हणून असं काही नाही आहे. इथे पण अधिकारी घडतात, खूप जण लागलेले, आमचे मित्र वगैरे लागलेले, क्लास 2 ऑफिसर झालेले आहेत. तुम्ही कसं? आता पोलीस भरती झाली आहे आणि त्यांच्या गावामध्ये ग्राउंड आहे, तर माझे जे मित्रमंडळ आहे त्यांना इथून बस मोफत होती त्यांच्या गावापर्यंत आणि तिथं नाश्ता वगैरे त्यांना जे प्रोटीन म्हणजे जे पाहिजे ते उपलब्ध होतं तिथं. त्यामुळे मला असं वाटते भाऊ दादांनी म्हटलंच आहे की यावर्षी नक्की येणार. माझी तर गॅरंटी आहे ते यावर्षी येणारच. म्हणजे जे काम ते भाऊ करतात ते दुसरं कोणी नाही करू शकत. कारण एक न्यूट्रन म्हणून जे काम करतात, समजा न्यूट्रल राहून समजा कोणत्याही पक्षातून भाग न घेता, समजा हा या इकडचा आहे, हिंदू आहे, ह्या वेगळा आहे, ह्या कोणत्या या भेदभाव न करता, कास्टिझम न करता एक न्यूट्रल म्हणून ते काम करतात. काय सांगाल मॅडम, तुम्ही बच्चू भाऊंच्या मतदारसंघामधला आहात आणि इथं तुम्ही अभ्यास करताय, तुम्हाला लायब्ररी उपलब्ध करून दिली, काय सांगाल? सगळ्यात पहिलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे एकसाथ 200-250 विद्यार्थी एकसाथ बसतात, एवढी मोठी लायब्ररी अचलपूरमध्ये तरी अवेलेबल नाही, मला तरी असं वाटते. आणि ज्या सुविधा आहेत, जसं आता सध्या ऑनलाईन क्लास सुरू केलेले आहेत, नाही कोण म्हणजे जे आम्ही आहोत ज्यांची परिस्थिती नाही आहे, आम्ही सगळेजण मध्यम वर्गातले लोक बिलॉंग करतात मध्यम वर्गातून, तर नाही घेऊ शकत आम्ही एवढे क्लासेस वगैरे ऑनलाईन, म्हणजे एकसाथ नाही होत, आमच्याकडे पैसे जमा नाही होत वगैरे. आणि सरांनी म्हणजे जी ऑनलाईन क्लासेसची जी सुविधा हे केलेली आहे ती एक म्हणजे खरंच भाऊंचं आभार मानते त्याच्याबद्दल. तुम्ही काय? खूप कमी फीज मध्ये इथे आम्हाला सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. ज्या बाहेर सिटीमध्ये गेलो तर जवळपास 1000 रुपये खर्च येतो,
इथं मिनिमल फीज घेऊन आम्हाला सगळ्या सुविधा प्रोव्हाइड करतात आणि आजूबाजूचे सगळे मतदारसंघ बघितले तर त्यापेक्षा सगळ्यात डेव्हलप असा मला वाटते आणि सरांनी खूप काम केलेलं आहे. मॅडम तुम्हाला काय वाटतं बच्चू भाऊ यावेळेस निवडून येतील का? हो नक्कीच, काय येतील? कारण की सर भाऊंना शेतकऱ्यांबरोबर त्या शेतकऱ्यांचा मुलगा प्रशासकीय सेवेत गेला पाहिजे याच्यासाठी ते पूर्णपूर प्रयत्न करतात. भाऊ आमदार होतील यावेळेस? 100%. का बरं? कामच तेवढं आहे त्यांची. काय काय कारण लायब्ररी आहे इथं, लायब्ररीत निशुल्क लायब्ररी आहे, वायफाय आहे, आणखीन टॅब आहेत, हेडफोन आहेत, पुस्तकं आहेत, सर्व आहे. आणि हे मोफत आहे सगळं? सर्व मोफत आहे. असं कोणताच चार्ज नाही आहे इथं की द्या लागेल, सर्वच सोयी आहे इथं. तसंच आमच्या गावामध्ये लायब्ररी आहे. भाऊचं एवढंच म्हणणं आहे, तुम्हाला काय हवं ते सांगा, ते तुम्हाला भेटून जाईल. आणि ते मिळतं? ते मिळतं. आणि त्यांनी कुरळ पूर्णाला 400 मीटरचा ट्रॅक दिला बनवून रनिंगसाठी मुलांच्या. भाऊ येणार ना 100%? नक्की 100% बच्चू. कशामुळे? त्यांचे म्हणजे एका कॉलवर एक मेसेजवर त्यांचा रिप्लाय म्हणजे बुलंद आवाज, त्याचा माणूसच नाही त्यांच्यासारखं. तुम्ही काय सांगाल? काय भाऊ आमदार झाले पाहिजेत असं वाटतं? हो झाले पाहिजे असं वाटते. का बरं? गोरगरिबांसाठी त्यांनी जे काम केलं हे इतरांच्या तुलनेत त्यांचं खूप चांगलं आहे. काय वाटतं बच्चू भाऊ निवडून येतील? हा, बच्चूभाऊ निवडून येतील इथे. का बरं? कारण की बच्चूभाऊ शिवाय दुसऱ्या आमदारासाठी पर्यायच नाही इथे अचलपूर मतदारसंघामध्ये. अच्छा. हा, काय काय कामं केली भाऊने तुमच्यासाठी? भाऊंनी भरपूर असे कामं केले, म्हणजे ते आम्ही सांगू शकत नाही तुम्हाला. म्हणजे आमच्याच मतदारसंघात नाही तर इतर मतदारसंघाचे सुद्धा ते कामं करतात. आणि आम्हाला जेव्हा मुंबईला स्किल टेस्टसाठी आम्ही गेलो होतो, म्हणजे आम्हाला राहायची सोय नव्हती, तेव्हा आम्हाला बच्चूभाऊंनी आम्हाला म्हणजे हॉटेल बुक करून दिलं होतं. इव्हन ते म्हणे की जर तुमची तिथे व्यवस्था होत नसेल म्हणे तर मला सांगा म्हणे किती दिवसासाठी तुम्हाला पाहिजे. असं आम्ही 2-3 21ला गेलो, 22ला गेलो, 23ला गेलो, तेव्हाच त्यांनी व्यवस्था करून दिली. गेले 4 पंचवार्षिक योजना झाल्या. बच्चू भाऊ कडू आमदार आहेत. भविष्यामध्ये आता ही जी काही निवडणूक चालू आहे याच्यामध्ये कोण निवडून येऊ शकतं आणि आतापर्यंत बच्चू भाऊ 4 वेळेस निवडून देण्याचं कारण काय होतं? सरांनी एज्युकेशनसाठी खूप सारे योजनाच वगैरे काढले आहे आणि स्पेशली आमचे मत देण्याचा म्हणजे आम्ही मत देण्यासाठी बच्चूभाऊ कडून यासाठी इच्छुक आहोत कारण की त्यांनी विद्यार्थ्यांसाठी खूप काही केलं आहे. जे विलेजर्स आहे स्पेशली जे काही करू नाही शकत, जे शेतकऱ्यांची मुलं आहे त्यांसाठी बच्चू कडू सरांनी खूप सारे फायदे उपलब्ध करून दिले आहे. जसे की त्यांनी आमच्यासाठी वाचनालय वगैरे उपलब्ध करून दिले आहे आणि ग्राउंड्स वगैरे आणि आमचे जे फीज होते ते सुद्धा त्यांनी आता कमी केले आहे. तुम्ही काय सांगाल? बच्चू भाऊ बद्दल सांगायचं म्हटलं तर बच्चू भाऊ जवळपास 4 टर्म पासून आमच्या अचलपूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहे. त्याचं कारण हेच की मतदारसंघामध्ये सर कामं होत आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना काही कुठल्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही भाऊला अर्ध्या रात्री पण मेसेज करा, भाऊ अर्ध्या रात्री तुम्हाला फोन करतील. कारण की हे माझ्यासोबत घडलेलं आहे आणि या अचलपूर मतदारसंघामध्ये भाऊंसारखं काम येणारा कोणताही आमदार करू शकत नाही. आणि त्याचप्रमाणे सर बच्चू भाऊंचं काम म्हटलं म्हणजे इथं तुम्ही अचलपूर मतदारसंघामध्ये कुठे पण जा, कुठे पण बघा, भाऊंचा विकास म्हणजे विकासच आहे. भाऊंनी अपंगांसाठी असं काम केलं आहे की जो या महाराष्ट्रामध्ये कोणीच करू शकत नाही. पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढे मुख्यमंत्री होऊन गेले पण एकाही मुख्यमंत्र्यानं दिव्यांग मंत्रालय स्थापन केलं नाही. ते भाऊंनी मुद्दा मांडला. भाऊंनी त्या जवळपास 25 वर्ष भाऊंनी त्या लढ्याला म्हणजे तो लढा दिला. म्हणून बच्चू भाऊंनी दिव्यांग मंत्रालय हे या महाराष्ट्रामध्ये स्थापित केलं. आणि दिव्यांगांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी म्हटलं म्हणजे सर विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की कधी तुम्ही भाऊला मेसेज करा, तुमचं अर्ध्या रात्री पण भाऊ काम करतील याची मी 100% गॅरंटी देतो. अगदी बरोबर. थँक्यू.